मतदान करायचं, त्यांच्या मनमानी मुजोर कारभार सहन करायचा का? अरे हा अन्याय आपण कधीपर्यंत सहन करायचा? ही मक्तेदारी कधीपर्यंत आपण सहन करायची? याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे, म्हणून आज आम्ही उपोषणाचा निर्णय घेतलाय. शहागडमध्ये आंदोलन तापलं आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी माजी आमदारांची धडक भेट. नमस्कार, आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी. शहागडमधील विविध योजनांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. 16 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रामसंसद कार्यालयासमोर शहागड विकास युवा संघर्ष समिती व गावकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली. अर्धवट सोडलेली ग्रामसभा पूर्ण करणे, पुढील ग्रामसभेची तारीख निश्चित करणे, मागितलेली प्रोसिडिंग कागदपत्रे उपलब्ध करून देणे, योजनांमधील अपहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करणे आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, या प्रमुख मागण्या आहेत. दरम्यान उपोषणाच्या पहिल्याच दिवशी माजी आमदार शिवाजी चोथे यांनी आंदोलनस्थळी भेट देत ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. सायंकाळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र लाड यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. रात्री 8:45 आरोग्य विभागाकडून उपोषणकर्त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी डॉक्टर वैष्णवी नरवडे, डॉक्टर निर्गुण देवकर, वैद्यकीय अधिकारी RS गीते, NV सौर आणि प्रयोगशाळा वैज्ञानिक आवटे उपस्थित होते. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित असून वातावरण तणावपूर्ण आहे. आता प्रश्न एकच, प्रशासन या आंदोलनाची गंभीर दखल घेणार का, की संघर्ष आणखी तीव्र होणार? आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी गणेश राऊत, शहागड.